हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सारिकास रेसिपी। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत काबुली चना ही रेसिपी शेअर करणार आहे। तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात। तर इथे मी 250 ग्राम काबुली चना घेतला। याला मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। बघा, तो खूप छान असा फुलला गेलेला आहे। 7 ते 8 तास लागतात ह्याला साधारणपणे छान असं भिजायला। त्यानंतर एक कुकर घेऊयात आणि भिजवलेले काबुली चना आपण यामध्ये टाकूयात आणि चणे पूर्णपणे बुडतील एवढं त्यामध्ये आता पाणी ओतायचं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे। छान याला मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याच्या कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर चणे आपले शिजते तोपर्यंत आपण आता मसाला काढून घेऊयात। तर सर्वात आधी इथे मी एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर आलं, लसूण, एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर। आता खडे गरम मसाले घ्यायचे। तर त्यामध्ये एक मोठा चमचा धने घेतले आहे, एक हिरवी वेलची, एक मिरा आणि एक लवंग आणि 3 छोटे दालचिनीचे तुकडे आणि एक मोठा तमालपत्र त्याचे बारीक तुकडे करून घेतले। तर आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूया। त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि गरम झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला या तेलावरती। कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये आपल्याला बाकीचे सर्व मसाले छान असे टाकून परतून घ्यायचे। तर लक्षात ठेवा, कांदा आपल्याला इथे फार असा ब्राऊन नाही करायचा आहे। हलकासा त्याचा कलर जो आहे तो फक्त ट्रान्सपरंट झाला पाहिजे, थोडासा चेंज झाला पाहिजे, एवढाच आपल्याला कांदा परतायचा आहे। तर यामध्ये आता आपण ज्या काही खडे गरम मसाले घेतले होते ते ॲड करायचे आहे। छान याला देखील व्यवस्थित असं परतायचं आहे। आता यामध्ये आपण उरलेले सर्व मसाले ॲड करायचे आहेत। टोमॅटो, आलं, लसूण। लक्षात ठेवा, फार जास्त हा मसाला आपल्याला परतायचा नाही आहे, फक्त ह्याचा कच्चेपणाचा स्मेल दूर होईल एवढंच याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट झालेले आहे। तर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर याला मिक्स करायचं आहे आणि हा मसाला आपला तयार झाला आहे। आपण गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि साईडला हा मसाला थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। थंड झाला की आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे, टोमॅटोच्या मॉइश्चरमध्येच हे वाटले जातं। तर आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून गरम करून घेऊयात आणि या गरम तेलामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे आणि या तेलावरती छान असा हा कांदा थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत ह्याला आता परतून घ्यायचा आहे। तर बघूयात आपले छोले शिजले आहेत की नाही। तर तुम्ही बघू शकता छोलेला छान असा कलर आला आहे आणि खूप छान असे शिजले गेलेले आहे। तर आता आपण काही छोले असं चमच्याने बारीक करून घेऊयात, यामुळे ग्रेव्हीला थोडासा घट्टपणा येतो। तर तुम्ही बघू शकता छोले असे छान शिजले गेलेले आहे। कांदा हलकासा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे। तर आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण ॲड करायचं आहे कांद्यामध्ये। बघा, कांदा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळलं गेलेला आहे। तर यामध्ये आता आपण मिक्सरला जे मसाल्याचं वाटण केलं होतं त्या यामध्ये ॲड करायचं आहे आणि या वाटणाला देखील तेल सुटेपर्यंत छान असं तेलावरती भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिट लागतात त्याला छान असं भाजण्यासाठी। तर जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत आपल्याला हा मसाला पूर्णपणे ड्राय करून भाजून घ्यायचा आहे छान असा। तर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान हलकंसं असं तेल सुटलेलं आहे। तर आता यामध्ये आपण चवीपुरतं तिखट ॲड करूयात। हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे मसाला। आणि ग्रेव्हीला थोडीशी तर्री येण्यासाठी आपण अर्धा चमचा यामध्ये काश्मीरी लाल तिखट ॲड केलं आहे। याला व्यवस्थित पुन्हा एकदा छान असं मिक्स करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता मसाला आपला छान रेडी झाला आहे। तर यामध्ये आता आपण शिजवून घेतलेले काबुली चणे यामध्ये ॲड करायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून याला उकळून घ्यायचं आहे। चण्यामध्ये सगळा मसाला जो फ्लेवर्स आहे तो उतरले जाईल म्हणून 5 मिनिट आपल्याला याला असंच उकळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता खूप छान अशी चण्याला उकळी आलेली आहे आणि ग्रेव्हीचं टेक्स्चर बघा खूप छान झालं आहे आणि कलर देखील छान आलेला आहे। तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली
कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता बंद करायची आहे. आता यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला यूज करणार आहे. तर हा आहे किचन किंग मसाला. याने ह्या भाजीची खूप छान अशी टेस्ट वाढते. आता ह्याला 1 चमचा हा मसाला ॲड करून छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 5 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. लक्षात ठेवा उकळी नाही काढून घ्यायची, तसंच झाकण लावून ठेवायचं आहे. त्यामुळे जो किचन किंग मसाल्याचा जो फ्लेवर आहे ते पूर्ण भाजीत उतरतो आणि भाजी अतिशय टेस्टी लागते. तर तयार आहे आपली काबुली चण्याची भाजी. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूयात फ्रेंड असाच एक नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.